प्रेक्षकांना की तुम्ही काळजी घ्या, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस यंत्रणा महापालिका जसे काळजी घेत आहेत तसे तुम्ही पण आपापली काळजी घ्या। पुण्यामध्ये तुम्हाला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे दिसतील, त्यांच्या माध्यमातून पुण्यातली दृश्य, पुण्यातला माहोल सगळा आपण अनुभवूया। चला जाऊया थेट पुण्याला। चंद्रकांत, गणपती बाप्पा मोरया, काय सांगशील पुण्यातलं चित्र? सुवर्णा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी भावना तमाम पुणेकरांची। आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात आहोत। आपण समोर ही मूर्ती बघतोय। काही वेळात म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये शेवटची आरती होईल। नंतर ही मूर्ती इथून हलवून तिकडे मिरवणूक, विसर्जन मिरवणुकीच्या रथात ठेवले जाईल। रथ सजवलेला आपल्याला माहिती, दगडूशेठच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य जास्त की ते विद्युत रोषणाईने नटलेला रथ, तो आपल्याला आपण प्रेक्षकांना दाखवूच। पण आता ही शेवटची लगबग सुरू आहे। साधारण 4 वाजता 4:15ला मूर्ती इथून मंदिरातून हलवली जाईल। त्याची जी सगळी लगबग सुरू आहे। बाहेर बघ, सगळे गणेश भक्त आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बाप्पाची शेवटची छबी टिपण्यासाठी अगदी त्यांची झुंबड उडाली म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बाहेर पाय ठेवायला जागा नाही। सगळे पथकं सगळी तैनात आहेत बाप्पाला सेवा देण्यासाठी। ही सगळी तयारी आपण बघतोय। सुरुवात झालेली आरतीला, आरती काही सुरू होते। ही शेवटची आरती प्रेक्षकांना दाखवूया। हे शेवटचा उत्साह, भक्तांची लगबग। याच्यानंतर बाप्पा रथावर विराजमान होऊन या रथाचं वैशिष्ट्य आपण कालच प्रेक्षकांना दाखवलेलं आहे। त्यानंतर रथ बेलबाग चौकातून पुढे अलका चौकाकडे मार्गस्थ होईल आणि मग ते मनोहारी दृश्य आपण प्रेक्षकांना लाईव्ह दाखवूच। सुवर्णा, नक्की चंद्रकांत, तुझ्याशी संवाद साधतोच आपण। 2 दृश्य एका वेळेला आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। एका बाजूला पुण्याची दृश्य आहेत आणि दुसरीकडे प्रवीण दरेकर यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत आणि यापुढे दरेकरांच्या बाप्पाचं उत्तर पूजा होईल आणि मग विसर्जन मिरवणूक त्यांची पण होईल। मात्र त्याआधी उपमुख्यमंत्री दरेकर यांच्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत। दुसरीकडे आपण दगडूशेठ हलवाई गणपतीची दृश्य बघतो आहोत। काही वेळामध्ये उत्तर पूजा सुरू होईल, आरती होईल आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती रोषणाई केलेल्या म्हणजे अप्रतिम असा सजवलेला जो रथ असतो, भव्य दिव्य असा रथ असतो, त्याच्यावर दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होतील। ही दोन्ही दृश्य बघताना खरोखर बाप्पाची मूर्ती डोळ्यांमध्ये साठवावी अशीच आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती तर क्या बात आहे। आणि आता ही लालबागची दृश्य, सारखी लालबागची दृश्य याकरता आपण बघतो आहोत कारण या लालबागच्या परिसरामधून प्रत्येक मोठ्या बाप्पाची मूर्ती पुढे जाते, मार्गस्थ होते। विसर्जन मिरवणूक इथून पुढे जाताना दिसते आणि त्यामुळे इथे जास्त गर्दी असते। आणि हे सगळे आपले प्रेमळ बाप्पाचे भाविक भक्त जे लगेच कॅमेरा हातात घेतात, मोबाईल हातात घेतात आणि बाप्पाची मूर्त टिपण्याकरता, बाप्पाची छवी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याकरता घाई गडबड करतात, लगबग करतात। दगडूशेठ हलवाई गणपतीची दृश्य पुण्यातून आपण बघतोय आणि मुंबईतून लालबागचा राजा ह्याची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे त्याची दृश्य आपण बघतोय। किती हा उत्साह आणि तोही न थांबता न थकता पुढचे काही तास हा उत्साह आपल्याला भक्तांचा बघायला मिळतो। हेही एक मुंबई पुण्याचं विशेष आहे की इथे भाविक भक्त थकत नाहीत। त्यांचं प्रेम हे आपल्या दैवताप्रती ओसंडून वाहत असतं। जसा झरा सलग धावत असतो, वाहत असतो, तसं ते प्रेम असतं भक्ताचं आपल्या दैवताप्रतीचं। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।